26 वर्षीय महिला आपल्या लहान मुलीसह दुकानातून तांदूळ घेऊन येते असं म्हणून घराबाहेर पडल्या. मात्र संध्याकाळपर्यंत या दोघी मायलेकी घरी परतल्या नाही. त्यानंतर भातली रेल्वे स्थानकाजवळ या दोघींचा मृतदेह आढळून आला. मनीषा चंद्रकांत कावळे वय वर्ष 26 आणि त्यांची मुलगी गौरी चंद्रकांत कावळे वय वर्ष 6 अशी मृत मायलेकींची नावे आहेत. जळगाव शहरातील नशिराबाद येथील भवानी नगरात मनीषा आपल्या पती चंद्रकांत आणि 2 मुलींसह राहत होती. पती चंद्रकांत हे MIDC मधील एका चटई कंपनीत काम करतात. सोमवारी 2 वाजेच्या सुमारास पती घरी नसताना मनीषा त्यांच्या गावातील एका व्यक्तीच्या ओळखीच्या बाईकडून रेशनचा तांदूळ आणायला जात असल्याचे सांगून त्यांची लहान मुलगी गौरीला घेऊन त्या घरातून बाहेर निघाल्या. संध्याकाळपर्यंत परत न आल्याने चंद्रकांत त्यांना चिंता वाटू लागली. त्यांनी पत्नी आणि मुलीचा शोध सुरू केला. मात्र दोघांचाही काही ठाव ठिकाणा लागला नाही. त्याचवेळी भादरी रेल्वे पुलाजवळ एका महिला लहान मुलीसह रेल्वेखाली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली असता ते मनीषा आणि गौरी असल्याचे समजले. या घटनेमुळे मृत महिलेचे वडील चंद्रकांत कावळे यांना जबर धक्का बसला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान मनीषा कावळे यांनी आपल्या मुलीसह आपल्या आयुष्याची अखेर का केली याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नसून पोलीस याचा तपास करीत आहेत.